10 पोरांचा विषय संपला. 11वा पुत्र आला. 11व्या पुत्रानं आपल्या बापानं आयुष्यभर काय केलं हे बघितलेलं नव्हतं. आता त्यानं ते बघितलं नव्हतं म्हणून आजामेळ काय करायचा, पाणी प्यायचं असलं की नारायण म्हणायचा, जेवण करायचं असलं की नारायण म्हणायचा, बाहेरच्या एखाद्या विधीला जायचं असलं की नारायण म्हणायचा. महाराज शेवटच्या क्षणाला मुलाच्या नावाने का होईना पण भजन नारायणाचं घडलं. आणि एक दिवस बाजेवर पडलेला असताना देवाचे दूत आणि यमाचे दूत समोर दिसले. देवाचे दूत आणि यमाचे दूत समोर दिसले. देवदूतांनी यमदूतांना प्रश्न केला, म्हटले का रे बाबा तुम्ही ते कशा करता. यमदूतांनी सांगितलं, ज्यानं आयुष्यभर चोऱ्या केल्या, आयुष्यभर दरोडे टाकले, अशा माणसाला नरकात नाही न्यायचं मग कुठे न्यायचं, याला नेण्यासाठी आम्ही इथं आलोय. यमदूतांनी देवदूतांना प्रश्न केला, तुम्ही ते कशा करता. देवदूतांनी सांगितलं, आयुष्यभर जरी चोऱ्या केल्या, जरी दरोडे टाकले, पण शेवटच्या क्षणाला